श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। SSVPS महाविद्यालयाच्या जवळ ड्रेनेजचे निकृष्ट झालेल्या कामाच्या ठिकाणी शिवसेना उभाटा पक्षातर्फे ड्रेनेज लाईनच्या आजूबाजूला भाजपचे झेंडे लावून अनोखे आंदोलन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3 महिन्यांचा थकीत लाभ देण्याची शिवसेना धुळेची मागणी। शिवसेनेचे महेश मिस्त्री, किरण जोंधळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथे भाजपत प्रवेश करण्यासाठी वाखारकर नगर येथून शक्ती प्रदर्शन करीत रवाना। कान नदीवरील काबरा खडक दुरुस्तीच्या कामाची ACB मार्फत चौकशी करण्याची मागणी। मेथी येथील उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन खदानच्या कागदपत्रांमध्ये झालेल्या अफरातफरची चौकशी करण्याची मागणी। आणि प्रभाग क्रमांक 11 येथील मस्त बजरंग मित्र मंडळ, त्रिकालेश्वर महादेव मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील SSVPS महाविद्यालयाच्या जवळ ड्रेनेजचे निकृष्ट काम झाल्याने गेल्या 2 दिवसापासून झालेल्या पावसात गळती लागली आहे। सदर ठिकाणी शिवसेना उभाटा पक्षातर्फे ड्रेनेज लाईनच्या आजूबाजूला भाजपचे झेंडे लावून अनोखे आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला। धुळे शहरातील SSVPS महाविद्यालयाजवळ झालेल्या ड्रेनेजच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ड्रेनेज लाईनच्या आजूबाजूला भाजपचे झेंडे लावून अनोखे आंदोलन करण्यात आले। धुळे शहरात वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करत देवपूर भागात असलेल्या SSVPS महाविद्यालयाजवळ ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले होते, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते। धुळे मनपा आणि तत्कालीन सत्ताधारी भाजप विरोधात अनेकदा शिवसेनेने आंदोलने केली, मात्र आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही। त्यामुळेच आता पुन्हा रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील ड्रेनेज लाईन फुटल्याने रस्त्यावर लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणीच ठाकरे सेनेच्या वतीने भाजपचे झेंडे लावून त्याचा निषेध करीत अनोखे आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख दिनेश पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। काल धुळे शहरामध्ये मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जोराने पाऊस झाला। भागात अड्या कॉलेजजवळ आणि SSVPSच्या गेटच्या समोर आत्ता चालू नवीन रोड झालेला आहे। डांबरीकरण एवढा खर्च करून संघ डांबरी रस्ता केला गेलेला आहे, त्याच्यात अंडरग्राऊंड गटार गेलेली आहे। त्या रस्त्याला एवढं मोठं खड्डे झालेले आहे आणि बाजूला चेंबर आहे, ते चेंबरचं झाकण काल अक्षरशः त्या पाण्याच्या प्रेशराने वरती उडालं होतं। काल इकडनं 2-3 जण या खड्ड्यांमध्ये पडले, पण काल एका लहान बालकाला दाढीला लागलं। पण तिथे आजूबाजूचे लोटगाडी हातगाडीवाल्यांनी जवळ येऊन सगळ्या बिचाऱ्यांना उचललं आणि आम्हाला कळवलं की असं झालं। आम्ही तात्काळीत आलो। काल प्रशासनाला आम्ही बरेच वेळा फोन लावले की तात्काळीत येऊन या खड्ड्याचं काहीतरी मुरुम टाकून वगैरे मुद्दा द्यावा, पण कितीही केलं भाजपची सत्ता असल्यामुळे सर्वांना असा गुरमीचा एक अहंकार झालेला आहे, त्याच्यामुळे कोणी दूर लक्ष देण्यास तयार नाही। काल आम्ही एवढं फोन करून सुद्धा शेवटी मग अक्षरशः आम्हाला इथे बिचार हॉटेलवाल्यांनी हे ब्रॅकेट लावून इथं रस्त्या खड्ड्याजवळ ब्रॅकेट उभं केलं, तरी अजून प्रशासनाचा आतापर्यंत कोणाचंही लक्ष नाही आणि कोणीही अधिकारी इथं उपलब्ध झाला नाही आणि इथं याची व्यवस्था केली नाही। त्या अनुषंगाने आज आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून देवपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज आम्ही महानगर प्रशासनाचा निषेध नोंदवतो आणि राज्य सरकारचाही निषेध नोंदवतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3 महिन्यांचा थकीत लाभ चौकशी करून लाडक्या बहिणींना द्यावा अशी मागणी शिवसेना शिंदे पक्षातर्फे जिल्हा महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3 महिन्यांचा थकीत लाभ लाडक्या बहिणींना द्यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटातर्फे जिल्हा महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान योजना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीच्या नेत्यांनी चालू केली। या योजनेमुळे राज्यातील करोडो लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये प्रमाणे दर महिन्याला सन्मान निधी चालू करण्यात आला।
महिला भगिनींना परिवाराचा आर्थिक गाडा चालवत असताना या योजनेमुळे खूप मोठा दिलासा मिळाला व राज्यातील करोडो बहिणींचा हक्काचा भाऊ म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानू लागल्या. काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक लागली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्यात आली व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लाडक्या बहिणींनी महायुतीचे 200च्या पुढे आमदार निवडून दिले. या सर्व आमदारांना लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिले. परंतु अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मे, एप्रिल, जून, जुलैचा सन्मान निधी लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. धुळे जिल्ह्यातील हजारो बहिणी वंचित राहिल्या आहेत. शासनाच्या काही सूचना असतील, कागदोपत्री चौकशी असेल तर आपल्या कार्यालयामार्फत आवाहन करून फेर तपासणी करून पात्र महिलांना तात्काळ मागील 3 महिन्यांची व चालू महिन्याचा निधीची शिफारस शासन दरबारी तात्काळ करावी व धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले, मनोज कोळेकर, प्रवीण वाडलेकर, बबलू शेख, अनिल जगताप, भटू गवळी, अशफाक मन्यार, शेखर बडगुजर, असलम खाटिक, संदीप चव्हाण, नितीन पाटील, दीपक बडगुजर, रवी शिंदे, राजू चौधरी, अजय पाटील, किरण पवार, किरण आगलावे, तुषार सैंदाने, सागर राजपूत, दत्तू माळोदे, संदीप खैरनार, हाजी आशम कुरेशी, भूषण पाटील, इम्रान शेख, जिया अन्सारी, आदेश मराठे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं. गेल्या मे महिन्यापासून मे, जून, जुलै या काळामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे महानगरामध्ये त्याचा लाभ मिळालेला नाहीये. परंतु शासनाने एक पत्र महिला बालकल्याण या ठिकाणी दिलं होतं की ज्या महिलांना पैसे मिळत नसतील त्यांची पात्र तपासणी करून आम्हाला शासनाला त्या ठिकाणी अहवाल सादर करा. परंतु महिला प्रकल्प विभागाचे महिला विभागाचे जे दोघं कार्यालय आहे या दोघं कार्यालयामध्ये अत्यंत उदासीनता या ठिकाणी आम्हाला दिसून आलेली आहे. अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नाहीत आणि जर अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नसतील तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जर पैसे मिळत नसतील तर याला जबाबदार कोण? महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी जी कल्याणकारी योजना महिलांना चालू केलेली आहे या योजनेमुळे जो सन्मान निधी 1500 रुपये ज्या आमच्या महिला भगिनींना मिळतो त्या 1500 रुपयामुळे त्यांना जीवनाचा आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे. पण प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आणि महानगरामध्ये हजारो भगिनी त्या ठिकाणी वंचित राहत आहे. आम्ही प्रशासनाला विनंती केली की ज्या काही अडचणी असतील त्याचा सर्व्हे करा आणि ज्या पात्र आमच्या भगिनी असतील त्यांना त्या ठिकाणी पात्र करून या ठिकाणी योजनेचा लाभ द्या. 8 ते 10 दिवसामध्ये जर यांनी सर्वे पूर्ण करून शासनाला अहवाल जर नाही दिला तर या दोघं कार्यालयावर या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन या ठिकाणी जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येईल. धुळे शहरातील शिवसेनेचे बुलंद तोफ महेश मिस्त्री, किरण जोंधळे, अमित पवार, योगेश चौधरी, प्रमोद चौधरी, कैलास मराठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथे भाजपत प्रवेश करण्यासाठी वाखारकर नगर येथून शक्ती प्रदर्शन करीत रवाना झाले. धुळे शहरातील शिवसेनेचे महेश मिस्त्री, किरण जोंधळे, अमित पवार, योगेश चौधरी, प्रमोद चौधरी, कैलास मराठे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते भाजपात प्रवेश करण्यासाठी वाखारकर नगर येथून मुंबईकडे शक्ती प्रदर्शन करीत मार्गस्थ झाले आहेत. सदर पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशामुळे धुळ्यात भाजप आणखी भक्कम स्थितीत पोहोचणार आहे. महापालिकेत भाजपला सत्ता मिळणे सुकर होईल असे बोलले जात आहे. आजपर्यंतच्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत महेश मिस्त्री हे राजकारणातील वादळी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेले आहे. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर विरोधकांना घायाळ करण्याची क्षमता राखणारे महेश मिस्त्री विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना उभाटापासून दुरावले गेले होते. मंगळवारी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मुंबई येथे भाजपात प्रवेश होणार आहे. मान्य या धुळेकर जनतेने या समाज व्यवस्थेने मला घडवलेलं आहे. ज्या समाज व्यवस्थेने मला घडवलेलं आहे, जर माझा पक्ष जर माझ्या पाठीमागं उभा राहत नसेल, जर माझा पक्ष मला ताकद देत नसेल, 48 वर्ष तब्बलच्या पक्षामध्ये शिवसेना पक्षाला दिले पण पक्षाने माझी सुद्धा किंमत केली नाही, माझ्या सोबत माझ्या राहणाऱ्यांची केली नाही. आणि ज्या समाज व्यवस्थेला मी शब्द दिला, ज्या समाज व्यवस्थेला एक मिस्त्री काम करणाऱ्या माणसाला आज इथपर्यंत जिल्ह्यापर्यंत आज 14 लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्यात दखलपात्र मला केलं तर हे खरं अर्थाने या समाज व्यवस्थेने घडवलं. कुठेतरी मला असं वाटलं की या समाज व्यवस्थेने मला घडवलं, मी त्याला न्याय देऊ शकत नाही. म्हणून या देशाचे आणि या विश्वाचे कट्टर हिंदुत्ववादी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा कास धरून आता तमाम बांधवांकरता मी लढत राहील. जोपर्यंत मला आयुष्य आहे तोपर्यंत लढत राहील. पण इतर पुढाऱ्यांसारखा महेश मिस्त्री नाही. ज्या दिवशी आता माझं आयुष्य आहे तोपर्यंत भाजपच हा माझा पक्ष राहील. ज्या दिवशी मला असं वाटलं त्या दिवशी मी घरी बसल पण दुसऱ्या पक्षाची शोभा मी होणार नाही.
अन्याय झाला तर दुसऱ्यांदा कपडे बदलवणारे जसे नेते राहतात त्या मागे समाज व्यवस्था राहत नाही. हे बघा, हे लोकांचं प्रेम आहे आणि या प्रेमाला आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये रीतसर उद्या मंगळवारी माझा प्रवेश होणार आहे. प्रवेशामध्ये माझ्यासोबत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किरण तात्या जोंधळे, तसंच जुझारू मराठा समाजाचं नेतृत्व अमित भाऊ पवार, उद्योगपती धीरजभाई कलंत्री, चिरंजीव योगेश चौधरी, प्रमोद चौधरी आणि तो टोनिया महेश माळी याच्या मातोश्री आम्ही सगळे रीतसर उद्या भाजपमध्ये प्रवेश करतोय. पण यामध्ये सगळ्यात जास्त जर कधी कोणाचं पाठबळ असेल तर माझे पितृतुल्य, माझा बापच समजून घ्या, जितेंद्र कांतीलाल चवटिया आणि माझा चिरंजीव धुळे शहराचे लोकप्रिय धर्मवीर योद्धा अनुप भैया अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली उद्या 3 वाजता भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये मुंबईला आम्ही प्रवेश करणार आहे. आणि त्याचबरोबर मी धुळे शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या नागरिकांनाही विनंती करतो, जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझा निर्णय हा तुम्हाला मान्य राहील. यापुढे आयुष्य आहे तोपर्यंत माता बहिणींचं सगळ्यांचं रस्ता तळाला लागलेल्या लोकांकरता त्यांच्याकरता निरंतर झटत राहील. पक्ष हा माध्यम आहे. खरं जर आम्हाला सगळ्यांना घडवलं असेल तर समाजव्यवस्थेने घडवलेलं आहे आणि समाजव्यवस्थेची नाळ आमचं आयुष्य आहे तोपर्यंत असंच भांडणार. न्याय मिळत नसेल, सत्तेत जरी राहिलो तर अधिकाऱ्याच्या कान सुळ्यात मारायला मागं पुढं बघणार नाही. अधिकारी आज आहे उद्या नाहीये, पण आम्हाला या लोकांची गरज आहे म्हणून यांच्याकरता झटत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. साक्री तालुक्यातील कान नदीवरील काबरा खडक दुरुस्तीच्या कामाची एसीबी मार्फत चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. साक्री तालुक्यातील कान नदीवरील काबरा खडक प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाची एसीबी कडून चौकशी करावी अशी मागणी साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिव गिरीश नेरकर व इतर शेतकरी यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की कान नदीवरील काबरा खडक धरणाच्या पाणी सोडण्याच्या गेटमधून 4 ते 5 वर्षापूर्वी गळती सुरू होती व माती खचली होती. मात्र त्यावेळेस पाटबंधारे विभागाने योग्य लक्ष न दिल्यामुळे धरण फुटण्याची वेळ आली होती. सदर हे प्रकरण अंगाशी येईल म्हणून घाई गडबडीत प्रकल्पाच्या सांडवा तोडून सदर पाणी बाहेर काढण्यात आले. सन 2018 ते सन 2019 मध्ये सदर दुरुस्ती केली असती तर हा सांडवा सोडण्याची वेळ आली नसती. सन 2021च्या पावसाळ्यापूर्वी या प्रकल्पाचा स्थानिक नागरिक शेतकरी सांगतात किरकोळ दुरुस्ती पाणी सोडण्याच्या गेटवर होती. फक्त 15 ते 20 लाखात दुरुस्ती झाली असती. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सांडवा तोडला गेला. यामुळे सदर दुरुस्तीच्या कामासाठी 5 ते 7 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे व 3 ते 4 कोटी खर्च झाल्याचे समजते. मात्र दिनांक 16/8/2025 रोजी सदर प्रकल्पात 10 ते 15% पाणी सुद्धा शिल्लक नाही. यामुळे स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना गेल्या 6 ते 7 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याला मुकावे लागले आहे. म्हणून काबरा खडक प्रकल्पाच्या दुरुस्तीची कामाची एसीबी कडून चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील मध्यम प्रकल्प म्हणून हा काबरा खडक प्रकल्प असून हा प्रकल्प धनेरामळेपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. सदर प्रकल्पाच्या पाण्यामुळे धनेरामळेपासून पुढील शेतजमीन जवळपास 5 ते 6 हजार हेक्टर या प्रकल्पाच्या पाण्यामुळे सिंचन होऊ शकतं. मात्र गेल्या 5 ते 6 वर्षापासून या प्रकल्पाच्या सांडव्याच्या दुरुस्तीचं काम चालू आहे. आत्तापर्यंत आज दिनांक 10 ऑगस्ट 2025 उजाडला असून आजपर्यंत या सांडव्यावर इतर देखभाल दुरुस्तीवर जवळपास 5 ते 6 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र गेल्या 6 वर्षापासून अद्याप या प्रकल्पात पाणी साचलं नसल्याने अनेक शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सदर काम ही निकृष्ट दर्जाचे दिसत आहे. अनेक स्थानिक नागरिकांनी याबाबत आत्ताच आम्ही आलो असता तक्रारी केलेल्या आहेत. वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांना सांगून देखील या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आत्तापर्यंत तर 5-6 कोटी खर्च झालेच असून पुढील प्रस्तावित 3 ते 4 कोटी या कामासाठी प्रस्तावित असल्याने जवळपास 8 ते 9 कोटी रुपये या कामासाठी लागत असतील. मात्र गेल्या 6 वर्षापासून एक थेंबही या प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसेल तर हे 6 कोटी पाण्यात गेलेले आहेत असं मी समजतो व स्थानिक लोकप्रतिनिधी व
प्रशासकीय अधिकारी ठेकेदारी यांनी त्वरित या प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती यावर्षी पूर्ण करावी. पुढच्या वर्षी तरी या प्रकल्पात 100% पाणी साठा होईल व लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळेल. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करून व वरिष्ठ पातळीवर पाठपुरावाही करणार आहे. तरी शासनाने त्वरित दखल न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळावी. शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन गट क्रमांक 522-123 या ठिकाणच्या खदांच्या कागदपत्रांमध्ये झालेल्या अफरातफरीची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन गट क्रमांक 522-123 या ठिकाणच्या खदांच्या कागदपत्रांमध्ये अफरातफरीची चौकशी करण्यात यावी व खदान रद्द करावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील खदान रद्द व्हावी म्हणून गावातील शेतकरी गेल्या 13 दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः पुढाकार घेऊन सत्यता तपासून निर्णय घ्यावा. खदानीची परवानगी ही बनावट कागदपत्रे, चुकीचे पंचनामे व जबाब हे सर्व बाबी तसेच पतविरण संदर्भातील तथा भूजल सर्वेक्षण रिपोर्ट हे कायद्याला अनुसरून नसल्याने आमचा आरोप आहे. तरी तात्काळ लेखापरीक्षण अंतर्गत चौकशी व्हावी आणि दिलेली परवानगी ही शासनाची दिशाभूल करून घेतली आहे. त्यामुळे भारतीय संवैधानिक नियमबाह्य असल्याने पंचनाम्यातील धार्मिक स्थळांची अंतरे, शाळेची अंतरे, राज्यमार्ग यांची अंतरे व जबाब चुकीचे दाखवून परवानगी घेतली आहे. ही नियमांची पायमल्ली आहे. तरी दोषींवर तात्काळ कारवाई होऊन मेथी येथील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षाचे उपजिल्हा प्रमुख शहाणाभाऊ सोनवणे यांनी केली आहे. यावेळी संदीप मिस्त्री, जगदीश गोसावी, सदाशिव मिस्त्री, हरी सोनवणे, प्रेमसिंग मिस्त्री, पांडुरंग सोनवणे, मेहुल परमार, रमेश माळी, ईश्वर आगळे, विनोद सोनवणे आदी उपस्थित होते. दिवसापासून मेथी या ठिकाणी आमचे 7 शेतकरी अन्नत्याग आंदोलन आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची मागणी एकच आहे. या ठिकाणी जी खदान झालेली SRC कंपनीने जे क्षेत्र घेतलेलं आहे 522 मेथी शिवारातील, ती खदान रद्द झाली पाहिजे. कारण त्या खदानीमध्ये जे कागदपत्र जोडलेले आहेत ते फ्रॉड आहेत. 1996 मध्ये किसन कत्तू हा मरण पावलेला आहे आणि माझ्याकडे पंचनामा आहे. त्यांच्या नावाने 2024ला पंचनामा करून सही घेतलेली आहे आणि ते 96ला मयत पावलेले. त्यांचा मृत्यू दाखला ओरिजिनल आहे माझ्याकडे. हा बघा, हा पंचनामा किसन कत्तूचा. त्याच्यानंतर हा आहे एक भटाभूताचा आणि हा बघा हा मृत्यू दाखला कोणाचा आहे. हा बघा भटाभूता मृत्यू झालेला आहे. ते 23 मध्ये 24ला पंचनामावर सही दाखवली आणि हे बघा 96ला मृत्यू झालेला आहे यांचा. किसन कत्तू यांना जिवंत दाखवून यांची सही पंचनाम्यावर म्हणजे फ्रॉड प्रस्ताव या ठिकाणी कलेक्टर मॅडमांपर्यंत पाठवलेला आहे आणि ती खदान मंजूर करून घेतलेली आहे. आणि मग मॅडमांना आम्ही दाखवलो. मॅडमांनी आश्चर्य व्यक्त केलं की आपले लोक आपल्याला फसवतात बॉस, ही खोटी माहिती का सादर केली आमच्याकडे. तात्काळ मॅडम आता अगोदर आदेश काढताय की त्या खदानीला स्थगिती आदेश प्राप्त होईल, त्याच्यानंतर चौकशी होईल आणि याच्यात जर तथ्य आढळलं तर ती खदान कायमस्वरूपी रद्द होणार असा शब्द माननीय जिल्हाधिकारी महोदय मॅडमांनी आम्हाला दिलेला आहे. आणि त्यानंतर ही खदान म्हणजे मॅडमांची ऑर्डर होण्याच्या अगोदर, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होण्याच्या अगोदर या ठिकाणी त्या SRC कंपनीने मुरुम वाहनं आणि ब्लास्टिंग करणं चालू करून दिलं परवानगीच्या पहिलेच, त्याच्या पहिलेच. आणि शेतकऱ्यांनी काही गाड्या पकडल्या, ट्रका पकडल्या, त्या जप्त केल्या. त्याचा पंचनामा बी नाही, त्या कशा सोडला, दंड झाला की नाही दंड झाला, त्यांच्यावर कारवाई झाली असं सांगितलं. परंतु लोकांना काहीच माहित नाही. असं फ्रॉड पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. फक्त मीडियाला विनंती आहे की 13 दिवसापासून माझे शेतकरी बांधव हे भुके म्हणजे अन्न खाता फक्त पाण्यावर या ठिकाणी जीवन जगताय, त्यांचा जीव जाऊ नये असा प्रयत्न या ठिकाणी माननीय महोदय कलेक्टर मॅडम. पवित्र श्रावण मासानिमित्त धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 येथील मजबजरंग मित्र मंडळ, त्रिकालेश्वर महादेव मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील साई प्रसाद कॉलनी मस्त बजरंग मित्र मंडळ, त्रिकालेश्वर महादेव मंदिर यांच्यातर्फे पवित्र श्रावण मासानिमित्त
महाप्रसादाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार लाभ घेतला. तसेच संध्याकाळी हरिभक्त पारायण रवी किरण महाराज यांचे 7 ते 10 वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी दिलीप साळवे, शोभा चव्हाण, रवींद्र नगराळे, प्रमोद सोनवणे, सूरज साळवे, सिद्धार्थ साळवे, सागर परदेशी, सागर चव्हाण, मनोज सिरसाट, सम्राट देवरे, शुभम साळवे, मयूर वाघ, दीपक जगताप, दीपक धनगर, गोपाल चौधरी, काशीनाथ सोनार, सुकडू चौधरी, सागर चौधरी, कृष्णा पवार, विजय यादव, मुरली वाघ, गौतम वाघ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद कॉलनी व समस्त मस्त बजरंग मित्रमंडळाच्या मार्फत यंदाही श्रावण मास आरंभ निमित्त संपूर्ण प्रभाग क्रमांक 11 व संपूर्ण परिसरामध्ये आज भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मस्त बजरंग मित्र मंडळ व साई प्रसाद कॉलनीमार्फत वर्षभरामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम राबवून जनतेमध्ये जनजागृती केले जाते. समस्त मित्रमंडळाकडून अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. यात प्रामुख्याने आमचे मुख्य बाबा साळवे व सागर परदेशी व इतर त्यांचे सहकारी हे सातत्याने या सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचे मोलाचे साथ असते. यंदा देखील श्रावण मास निमित्त मस्त बजरंग मित्र मंडळामार्फत महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात आज भंडारा ठेवण्यात आलेला आहे. आपण बघत असाल की मोठ्या प्रमाणात सर्व भक्त महादेव भक्त हे या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे. या उपक्रमामध्ये नव्याने काहीतरी एक उपक्रम जोडावे या उद्देशातून भक्तिमय वातावरण सातत्याने या प्रभागामध्ये असावे याचे एक हेतू ठेवून मुख्य बाबा साळवे यांनी आपले मार्गदर्शक दिले बाप्पा साळवे व शोभाताई चव्हाण यांना एक सूचना मांडून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे हास्य कीर्तनकार रवी किरण बाबा महाराज यांचे जाहीर कीर्तनाचे देखील यंदा आयोजन केलेले आहे. तरी या जाहीर कीर्तनात समस्त परिसरामधील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा अशी मी मस्त बजरंग मित्र मंडळ मार्फत सर्वांना जाहीर आवाहन करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. SSVPS महाविद्यालयाच्या जवळ ड्रेनेजचे निकृष्ट झालेल्या कामाच्या ठिकाणी शिवसेना उभाटा पक्षातर्फे ड्रेनेज लाईनच्या आजूबाजूला भाजपचे झेंडे लावून अनोखे आंदोलन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3 महिन्यांचा थकीत लाभ देण्याची शिवसेना धुळेची मागणी. शिवसेनेचे महेश मिस्त्री, किरण जोंधळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथे भाजपत प्रवेश करण्यासाठी वाखारकर नगर येथून शक्ती प्रदर्शन करीत रवाना. कान नदीवरील काबरा खडक दुरुस्तीच्या कामाची ACB मार्फत चौकशी करण्याची मागणी. मेथी येथील उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन खदानच्या कागदपत्रांमध्ये झालेल्या अफरातफरची चौकशी करण्याची मागणी. आणि प्रभाग क्रमांक 11 येथील मस्त बजरंग मित्र मंडळ त्रिकालेश्वर महादेव मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी तर संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.